हाय हॅलो नमस्कार. मी आरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे AR क्रिएशन. तर आज आपण 38 इंचेसची कॉलरवाली कुर्ती बघणार आहोत. आणि इथे मी कॅनव्हास घेतलेला आहे. तर इथे नेकची लंबाई आहे 4 इंच आणि इथे आपण अर्धा इंच वरती मार्किंग करून घेऊ. त्यानंतर अशा पद्धतीत मी व्ही शेप काढून घेतलेला आहे. अगदी नॉर्मल असा व्ही शेप टाकायचा आहे, कॉलर कुर्ती आहे म्हणून. त्यानंतर एक्स्ट्रा मार्जिनसुद्धा कॅनव्हासला मी कट करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने मी कॅनव्हास कट करून घेतल्यानंतर फॅब्रिकवर चिपकून घेतला. त्यानंतर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीत शिलाई मारून घेतल्यानंतर आपण आता ही कॉलरची कुर्ती आहे. तर 7.5 इंच आपलं शोल्डर आहे आणि 3 इंच आपली नेक, 3.25 इंच आपली नेक विथ आहे. त्यानंतर आपला इथे जो नेक आहे हा आधी 3 इंच कस्टमरने सांगितलेला, पण नंतर कस्टमरने थोडासा डीप केला आहे. तर इथे मी 4 इंचची मार्किंग करून घेते आणि 4 इंचवर मी इथे फ्रंट साईडला राऊंड करून घेतला आहे. अशा पद्धतीत मी सेंटर काढून घेतलेला आहे आता. आणि पूर्ण कुर्ती ओपन करून घेतल्यानंतर सेंटर काढून घेतल्यानंतर आपण हा जो व्ही पोर्शन बनवला होता याचासुद्धा सेंटर काढून घेऊ आणि सेंटरवर सेंटर ठेवून पिन लावून घ्यायची आहे. तर इथे मी कॅनव्हासचा नेक जो आहे तो पिन्सनी अटॅच करून घेतला आहे. आणि इथे मी व्ही नेकवर शिलाई मारून घेते. अशा पद्धतीने मी पूर्ण व्ही नेकवर शिलाई मारून घेतली. कॅनव्हासच्या अगदी खाली मी मारलेली आहे, कॅनव्हासवर शिलाई नाही मारली. त्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा जो काही पोर्शन आहे तो कट करायचा आणि सेंटरला एक कट द्यायचा आहे. त्यानंतर आपण फोल्ड करून घेऊ व्यवस्थित नेक आणि मी इथे शिलाई मारून घेते. अशा पद्धतीत मी पूर्ण व्ही नेकला शिलाई मारून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता आपला व्ही नेक जो आहे तो किती फिनिशिंगमध्ये निघून आला आहे. त्यानंतर आपलं बॅक पोर्शन आहे 7.5 इंचचा शोल्डर आणि 1.5 इंच आपण वाढीव कट करून घेतलेला आहे. यानंतर आपण फ्रंट आणि बॅकचा शोल्डर जॉईंट करून घेऊ. इथे मी फ्रंट आणि बॅकचे शोल्डर्स जॉईंट करून घेतले आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपल्याला इथे कॉलरसाठी पूर्ण नेकचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता फ्रंट साईडने मी पूर्ण मार्किंग केली आणि इथे 8.5 इंच आपली राऊंड कॉलर आहे. तर इथे मी एक कॅनव्हास घेतला आहे, स्ट्रेट लाईन मारून घेतली. त्यानंतर 8.5 इंच जर आपलं असेल तर 1 इंच आपल्याला प्रत्येक कॉलरमध्ये मायनस करायचं, म्हणजे 7.5 इंच आणि 2 इंच वरच्या साईडला घ्यायचं आहे. 2 इंच वरच्या साईडला घेतल्यानंतर 3.5 इंचपर्यंत आपल्याला 3 किंवा 3.5 इंचपर्यंत इथे मार्किंग करायची आणि कॉलरचा फ्री हँडचा आकार द्यायचा आहे. फ्री हँडने मी इथं आकार दिला आहे. तुम्हाला जर प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही कर्व पट्टीचा सुद्धा वापर करू शकता. त्यानंतर इथे परत आपल्याला आपली कॉलरची आता एक्झॅक्ट जी मार्किंग आहे ती लावून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता माझं 8.5 थोडं वरच्या साईडला येते, तर मी तिथे मार्किंग करून कॉलर थोडी वाढवून घेतलेली आहे. आणि इथे 1.25 इंचाची मी कॉलरची उंची ठेवलेली आहे. इथे मी 1.25 इंचची पूर्ण कॉलर मार्किंग करून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता आपला कॉलरचा आकार किती व्यवस्थित असा दिसतोय. तर याच पद्धतीने तुम्ही प्रत्येक कॉलरच्या
टॉपसाठी अशाच पद्धतीने कॉलर कट करू शकता। तर इथे मी पूर्ण कॉलर कट करून घेतली आहे आणि एका फॅब्रिकवर कॉलर चिपकून घेतलेली आहे। त्यानंतर जो काही आपला एक्स्ट्राचा पोर्शन आहे तो मी राऊंड साइडने पूर्ण कट करून घेते। यानंतर इथे आपल्याला फॅब्रिक फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीत। या पद्धतीमध्ये आपण कॉलर पूर्ण फोल्ड करून घेतल्यानंतर आता जो वरच्या साईडला फॅब्रिक आहे तोच मी इथे खाली फोल्ड करून घेणार आहे। तर इथे आता मी कॉलरच्या वरच्या साईडने शिलाई मारून घेते, फिनिशिंगचा पोर्शन करून घेते। जे साइड पोर्शन आहेत कॉलरचे त्या साईडला मी इथे शिलाई नाही मारली आहे, फक्त जो राऊंड पोर्शन आहे तिथेच मी शिलाई मारून घेतली आहे। तर आता जो काही एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो आपण इथे कट करून घेऊ। अगदी नॉर्मल मार्जिन ठेवायची आणि कॉलरची आपले जो काही एक्स्ट्राचा पोर्शन आहे तो कट करून घ्यायचा। त्यानंतर या साईडने आपल्याला फॅब्रिक ओपन पाहिजे तर मी इथे कटिंग करून घेते व्यवस्थित आणि इकडनं पण फॅब्रिक मी ओपन करून घेतला। आता मी या साईडला कॉलर व्यवस्थित अशी पलटून घेते। पलटून घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही मी प्रेस मारून घेतली आहे आणि आपली कॉलरची फिनिशिंग किती व्यवस्थित आली। यानंतर मी इथे फॅब्रिक जो काही एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कटिंग करून घेते। तर बघू शकता फक्त शिलाईमध्ये जाईल एवढाच कापड मी तिथे कट करून घेतला आहे। त्यानंतर मी सेंटर काढून घेतला आणि इथे आता आपल्याला कॉलर अटॅच करायची आहे। जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल आणि काही शिकायला मिळत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यानंतर मी इथे आतल्या साईडने कॉलर जॉईंट करून घेते। जो कॅनव्हासचा पोर्शन आहे तो आपण इथे ठेवलेला नाही आहे। जो आपला फॅब्रिक होता खालच्या साईडचा तो फॅब्रिक आपण कुर्तीच्या आतल्या साईडने अटॅच करून घेतोय, जेणेकरून आपली कॅनव्हासची जो पोर्शन आहे आपला कॅनव्हासचा हा कुर्तीच्या सरळ भागावर येईल आणि आपली कॉलर खूप फिनिशिंगमध्ये व्यवस्थित दिसेल। तर तुम्ही बघू शकता इथे सेंटर आपला व्यवस्थित आलेला आहे। अशाच पद्धतीने कॉलर कट करायची। इथे तुम्ही बघू शकता आपली कॉलर किती परफेक्ट आलेली आहे। या साईडने सुद्धा आपलं फक्त शिलाईमध्ये जाईल एवढीच मार्जिन उरलेली आहे आणि पहिल्या साईडने सुद्धा आपली शिलाईमध्ये जाईल एवढीच मार्जिन उरलेली आहे। आता आपल्याला इथे छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे आहेत जिथे आपण कॉलर अटॅच केलेली आहे। यानंतर आता आपल्याला हा जो फ्रंट साईडचा पोर्शन आहे इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपली कॉलर फिनिशिंगमध्ये येईल। तर इथे मी दुसऱ्या साईडला पण अशाच पद्धतीने शिलाई मारून घेते।
आता तुम्ही बघू शकता मी फ्रंट साईडला आपली कॉलर फोल्ड करून घेते आणि तुम्ही कॉलरची फिनिशिंग बघू शकता की किती सुंदर अशी कॉलरची आपल्या फिनिशिंग आलेली आहे। इथे मी शिलाई मारून घेते आता। अशाच पद्धतीत पूर्ण कॉलरला शिलाई मारून घ्यायची आहे। जे काही छोटे छोटे धागे वगैरे असतील ते व्यवस्थित फिनिशिंगने आतमध्ये टाकायचे आणि शिलाई मारून घ्यायची। तर तुम्ही बघू शकता इथे आपली कॉलर रेडी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपली कॉलर किती व्यवस्थित अशी स्टिच करून झालेली आहे आणि आपला व्ही शेपचा नेक सुद्धा किती छान दिसतोय। यानंतर आता आपल्याला स्लीव्स जॉईंट करून घ्यायच्या। तर तुम्ही इथे बघू शकता मी अशा पद्धतीने स्लीव्सची डिझाइन तयार करून घेतलेली आहे। जर तुम्हाला ही बघायची असेल तर माझ्या चॅनलवर व्हिडिओ अपलोडेड आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। आता इथे आपल्याला स्लीव्स जॉईंट करून घ्यायची आहे। मी इथे पूर्ण स्लीव्स जॉईंट करून घेते आता। अशा पद्धतीत मी स्लीव्स जॉईंट करून घेतलेली आहे एक साइडची आणि दुसऱ्या साइडची सुद्धा मी याच पद्धतीत आता स्लीव्स जॉईंट करून घेणार आहे। तर मी इथे दोघी साइडच्या सुद्धा स्लीव्स आता जॉईंट करून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपली स्लीव्स आलेली आहे। आता आपल्याला इथे फिटिंगची शिलाई मारायची आहे। तर मी इथे सगळ्या नॉचेसवर व्यवस्थित पिन्स लावून घेतल्या। आता तुम्ही बघू शकता मी सीटला मार्जिन 1 इंच घेतलेली, वेस्टला मी 2 इंच घेतलेली, चेस्टला मी 2 इंच घेतलेली। त्याच पद्धतीने मी मार्किंग करून फिटिंगची शिलाई मारून घेणार आहे। तर इथे सुद्धा मी 2 इंच मार्जिन घेतलेली स्लीव्सला। अशाच पद्धतीने मी इथे शिलाई मारून घेणार आहे। जेवढी मी मार्जिन घेतलेली होती तेवढीच मी मार्जिन इथे मार्किंग केली आणि फिटिंगची शिलाई मारते। तर इथे तुम्ही बघू शकता मी सीटच्या भागाला इथे स्टिच लॉक करून घेतलेली आहे आणि तिथूनच परत फॅब्रिकला पलटवून वरच्या साईडला दुसरी शिलाई मारते। याच पद्धतीत मी आता तिसरी सुद्धा शिलाई मारून घेणार आहे। अशा पद्धतीत मी 3 शिलाई मारून झाल्यानंतर मी दुसऱ्या साईडला सुद्धा अशाच पद्धतीने मारून घेणार आहे। तर इथे आता आपला कट रेडी करणार आहोत आपण। कट रेडी करायला मी सगळ्यात खालच्या पोर्शन पासून सुरुवात करेल। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने 2 फोल्ड करायचे आणि
स्टिच करायचं आहे. वरती जिथपर्यंत आपण सीटची मार्किंग केलेली आहे तिथपर्यंत आपल्याला अशाच पद्धतीत 2 फोल्ड करायचे आहेत आणि शिलाई मारून घ्यायची. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथनं मी अशा पद्धतीत कट रेडी करणार आहे. सुई आपली कापडामध्येच राहू द्यायची आणि फॅब्रिक आपला पलटून घ्यायचा, जेणेकरून आपला कट एकदम व्यवस्थित असा रेडी होतो. यानंतर मी या साईडने सुद्धा लॉक शिलाई मारून खालच्या साईडला याच पद्धतीत पूर्ण कट रेडी करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आपला कट रेडी आहे आणि किती फिनिशिंगमध्ये आपला कट रेडी झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. अशा पद्धतीत सगळ्या कुर्तीजचे तुम्ही कट रेडी केल्यावर तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही, फिनिशिंगचा सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही आणि सीटला फिटिंग व्यवस्थित बसेल. सीटमध्ये सुद्धा तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. यानंतर मी सेकंड साईडचा दुसऱ्या साईडचा सुद्धा कट रेडी करून घेतलेला आहे आणि आता मी खालचा जो साईड आहे त्याला फोल्ड करून घेते. जसे कटला आपण 2 फोल्ड केले आहेत त्याच पद्धतीने आता खालच्या साईडला सुद्धा आपल्याला 2 फोल्ड मारून पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे. तर तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल आणि शिकायला मिळत असेल आणि मी सांगितलेलं जर समजत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी असेच तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर इथे तुम्ही बघू शकता आपली पूर्ण कुर्ती अशी रेडी झालेली आहे. बॅक साईडने सुद्धा आपल्याला असाच फोल्ड करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता आपली कॉलर आणि कॉलरवाली कुर्ती किती छान दिसते.